कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला आता अक्काला व्हिडिओ कॉल करू. हा दादा चल की. ए आता नको, आता लय उशीर झालाय, उद्या बघू. हं? काय झालं? उशीर झाला आता. दादा तू प्रॉमिस केलं होतं ना, हे असं नाही वागायचं. तू हा नो चिटिंग. सूर्या कर ना फोन. आणि तिथे तसंही जागे असतील सगळे. लाव ना. लाव. एक लाजरा साजरा मुकडा चंद्रवाणी खुल्ला ग, राजा मदन हसतोय कसा गजू माझा फुल्ला ग. राजा मदन हसतोय कसा गजू माझा फुल्ला ग, राजा मदन हसतोय कसा. काय माझी बायको. बित्रा ससा आहे, बित्रा ससा. ऐ हे बघ, घाबरू नकोस. इतक्यात काय नाही करणार आहे मी तुला. अजून आपले देवदेव करायचे बाकी आहेत. सत्यनारायणाची पूजा पण राहिली. अशातच कसं काय करल बघ. बघतोय ना, मला एक प्रेमाची मिठी पाहिजे होती. मलाच करावं लागलं. सोडा मला, सोडा. बोला दाजी. रात्री कसं काय फोन केला? ते या पोरींना जरा तेजूची आठवण येत होती, म्हणून म्हणलं एक कॉल करावा. हा मग फोन कशाला करायचं? घरीच यायचं की डायरेक्ट? नाही तसं घर जवळ आहे, लय अंतर नाही आपल्या घरात, म्हणून म्हणलं. येत आहे का? या की आमच्या मेवण्यांना घेऊन या. हो गंमत केली. हा गंमत केली. थांबा देतो तुमच्या बहिणीला. बोला. दादा अक्का कशी आहेस? अगं तू नाहीस तर करमना झाले बघ. या तर जेवत बी नव्हत्या, त्यांना म्हणलं एक व्हिडिओ कॉल करतो अक्काला, मग जेवायला घेतलंय. तर बोलायची. हा अक्का, अक्का कशी आहेस? काय खाल्लंस ग? जेवलीस का? अक्का तुला करमतंय ना तिकडं? अक्का काळजी घे बर का, आणि वेळ मिळाला की ये बर का घरी. अक्का काय करतेस तू? हा काय करते? तेजू तुला तिथे एकटं तर वाटत नाहीये ना? नाही, मी ठीक आहे. तुम्ही नका माझी काळजी करू. तुम्ही नीट राहा आणि तुमची काळजी घ्या. तेजू तू पण काळजी घे. हं? हो दादा. बर उशीर झाला, ठेवतो आता. काय दादा काय झालं? बोल. काय नाही, नंतर बोलू. बरोबर. ठेवू. बाय बाय. ही काही येळ आहे का फोन करायची? होय डोक्यावर पडलाय का ग तुझा भाऊ? हा सगळ्या रोमॅन्टिक मूडची वाट लावून टाक. आता नवीन लग्न झाले आपलं, नवरा नवरीला जरा येळ द्यावा, पण नाही, नुसती माती खायची. सगळा मूड खराब करून टाकला. आता मूड चांगला करायचा म्हणल्यावर तिच्याकडे जावं लागते.
हा मंजू येतोय मी. दादा, आज तू मला फोन नसता केला तर द्रौपदीच्या मदतीला जसं कृष्ण धावून आला होता ना, तसंच तू माझ्यासाठी धावून आला. पण उद्याच काय, परवाच काय? यापुढे मला या राक्षसापासून कोण वाचवेल? देवा, आज एवढ्या मोठ्या संकटातनं तुम्हाला वाचवलंस. डॅडींच्या रूपात तू धावून आलास. असं आज पाठीशी माझ्या उभा राहा. हे काय, फक्त 2 खाऱ्या? म्हणजे अक्का असते ना तर निदान 4 खाऱ्या तरी दिल्या असत्या त्यांनी मला. हो, तुझी अक्का असती ना तर ह्याच्या 2 खाऱ्यात ना त्या पण काढून घेतल्या असत्या आणि त्याच्यावर तुला इंग्रजीची 2 पानं वाचायला दिली असती. केलीस तू पाठ? नाही ना? ते खा गप. भागू मोरे ना. हा त्या बोल की, कसं चाललंय तिकडे सगळं? तेजू बरी आहे ना? तेजू छानच आहे, पण जरा आत्याची पण विचारपूस कर की. तसं नाही, तिची आठवण आली म्हणून. अरे मला कळतंय सूर्या, तेजू त्या घरात नाहीये हे स्वीकारणं तुला किती जड जातंय ते. हा, पण आता तेजूची आठवण काढत बसायचं काही कारण नाही बर का. या सगळेजण इकडच, हळद उतरवायची आहे ना. बरं, तो जाणी या ती येतील, माझं बघतो. बर चालतंय. तुळजाला दे की फोन. हा, तुळजा, काय रे? फोन आहे आईच. हॅलो आई. तुळजा, काल तेजूला तुझी वहिनी म्हणून इथं घरात सोडून गेली होतीस ना, आता ननंद म्हणून ये तिची हळद उतरवायला. हो आई, येईल. आम्ही सगळेच येऊ. या, वाट बघते मी. हो, ठीक आहे. ये अक्काच्या घरी जायला मिळणार. बर, आवरा आता, चला लवकर आवरा, जावा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.